नमस्कार. रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा व पाहत रहा आमचे नवीन व्हिडिओ. चिपळूण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी बेकरी. नमस्कार, मी शाहिद केरडकर रत्नागिरी वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेले काही महिने जवळजवळ वर्ष व्हायला आलं आपण पाहतो की कोरोनाच्या महामारीमध्ये कशाप्रकारे लोकांना संघर्षाला सामोरे जावं लागलं. अनेक लोकांच्या मनामध्ये भीती होती. अनेक रुग्ण घरातून बाहेर पडायला घाबरत होते किंवा उपचार घेण्यासाठी घाबरत होते. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना योद्धा म्हणून अनेकांनी कार्य केलं. त्यापैकी प्रमुख भूमिका ज्यांची होती ते होते रुग्णवाहिका चालवणारे ड्रायव्हर किंवा त्या संबंधित असणारी यंत्रणा. मात्र आज आपण परिस्थिती पाहिली तर कालच एक प्रकार मार्गतामाने ते घडलेला आहे. तो म्हणजे एका रुग्णवाहिकेवरती असणाऱ्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तो गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय कारण होतं की त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर काय पुढे झालं हे संबंधित माहिती आपल्याला देण्यासाठी ज्यांना मारहाण झाली ते प्रत्यक्षात गमरे आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमका प्रकार काय होता. गमरे, काय सांगाल, नेमकं काय प्रकार झाला आणि पुढे कसं काय घडलं? नमस्कार, माझं नाव संजीवन सुरेश गमरे. मी एक 108चा वाहन चालक आहे. 108चा वाहन चालक आहे. शनिवारी रात्री 9:30च्या सुमारास एक व्यक्ती बाईकवरून येत होती. ती खड्ड्यामध्ये अडकून ती व्यक्ती खाली रस्त्यावर कोसळल्यानंतर तिला खूप मार लागला होता. खूप मार लागला, ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तिला मी 108चा कंट्रोलमधून मला फोन आल्यानंतर मी त्या पेशंटला गाडीमध्ये भरत असताना दोन मार्गतामातले काही लोक आले. दोघांनी मला मारहाण चालू केली. मारहाण चालू केल्यानंतर तरीही मी डगमगता त्या पेशंटला घेऊन कामते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून मी पोलीस स्टेशनला. त्यांनी मारहाण करत असताना काय कारण दाखवलं? त्यांनी का मारत होते? ते म्हणत होते की त्या पंचनामा झाल्याशिवाय त्यांना उचलता कसे असं म्हणत होते. पण मी म्हटलं मला कंट्रोलमधून 108चा फोन आलेला आहे आणि त्यांची प्रकृती फार गंभीर आहे, त्याच्यामुळे त्यांना ॲडमिट करणं गरजेचं आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये कामते हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना ॲडमिट केल्यानंतर मी चिपळूण पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली होती. त्यातला एक आरोपीला त्यांनी काल पकडला आहे. अजून दुसऱ्या आरोपीला त्यांनी पकडावं अशी आमची एक इच्छा आहे. काय आरोपींची नावं साधारण तुम्हाला माहिती आहे? एक सुधीर चव्हाण आहेत आणि दुसरे सतीश चव्हाण आहेत. हे दोघेही मार्गतामाने इथे राहणार आहेत? दोघेही मार्गतामाने इथे राहणारे आहेत. म्हणजे त्यातील सुधीर चव्हाण यांना अटक झालेली आहे, दुसऱ्या सतीश चव्हाणांना अटक झालेली नाही आहे. त्यांना अटक करावी. अच्छा, आज तुमची मग काय अजून पुढे काय अपेक्षा आहे? या सगळ्या ह्या गोष्टी होत्या त्याबद्दल जर त्यांना अटक केली नाही तर आम्ही 108च्या सर्व ठिकाणच्या गाड्या बंद करू आणि आम्ही कोणतेही म्हणजे 108चं कोणतेही काम करणार नाही सध्या तरी. ठीक आहे. तर हे होते गमरे, ज्यांना मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांनी काय प्रकार झाला, कशा प्रकारे पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यानंतर एक सुधीर चव्हाण म्हणून आहे त्यांना अटक झालेली आहे. अजूनही सतीश चव्हाण यांना अटक झालेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी 108चे जे जिल्हा संघटक आहेत किंवा जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की नेमका प्रकार काय किंवा त्यांची यापुढची भूमिका काय असेल. सर, काय सांगाल नेमकं यानंतर? नमस्ते, मी विशाल पवार, 108 असिस्टंट डिस्ट्रिक्ट मॅनेजर रत्नागिरी. या प्रकरणातील जे काही मारहाण करणारे व्यक्ती आहेत त्यांना आज दुपारी कोर्टामध्ये हजर करणार आहेत. त्यांना तिथं हजर केल्यानंतर जी काय शिक्षा होईल ते त्यांना तिथं समोर होईल. सदर घटनेचा मी निषेध करतो, कारण ही घटना ड्रायव्हरबाबत होणे चुकीची घडलेली आहे. त्यांना मारहाण करणे याच्या मागचं त्यांनी कोणतंही अजूनपर्यंत कारण दिलेलं नाही. त्यामुळे जे काय आता पोलीस कारवाई करतील याची आम्ही वाट बघत आहोत. पोलिसांचा आम्ही SP ऑफिसवरून आणि इथं स्वतः प्रत्यक्ष ऑफिसवरून आमच्या फॉलोअप घेतला जात आहे की काय कारवाई होते. बाकी आरोग्य यंत्रणा किंवा इतर ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कशा प्रकारची साथ मिळते? आमच्या जे आरोग्य यंत्रणा आहे त्यांनी पण या बाबतीचा लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केला आहे. सर्वांच्याकडून जे आम्हाला सपोर्ट मिळाला आहे त्यांचाही मी धन्यवाद देतो. ठीक आहे. तरी होते पवार ज्यांनी सांगितलं की आम्ही गुन्हा तर दाखल केला आहे, पैकी एकाला अटक झालेली आहे, एकाला अटक होण्याची मी वाट पाहतोय आणि जर का त्याला अटक करण्यात नाही आली तर यापुढे 108चं कोणतेही काम केलं जाणार नाही अशा प्रकारची भूमिका या सर्वांच्या आहे. मात्र पोलीस त्यावरती काम करत आहेत, त्या गुन्हेगाराला अटक करण्याचा प्रयत्न करतील. पाहूया पुढे कसं होते. मात्र हे जे प्रकार आहेत ते नक्कीच निंदनीय आहेत. अशा प्रकारची त्यांची एक भूमिका आहे, कारण हे लोक नेहमीच रुग्णांची सेवेमध्ये असतात, स्वतः कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जातात, संकटाला सामोरे जातात आणि रुग्ण दवाखान्यापर्यंत कसा पोहोचेल, त्याचे उपचार कसा होईल याची त्यांना नेहमीच चिंता लागलेली असते. म्हणून या लोकांना आपण
त्यांना अप्रिशिएट करण्यापेक्षा त्यांना मारहाण करणं हे नक्कीच चुकीचं आहे. त्यामुळे पाहूया यापुढे कसं काय होतं. तुर्तास आपण या लोकांना पाहूया हे काय कारवाई करतात. मी शाहिद खरटकर, राजेश जाधवसह रत्नागिरी वन. धन्यवाद.